राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मेघनाताई, आज महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन होत आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? आनंद होतोय आणि हे टप्प्याचं उद्घाटन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार यांच्या हस्ते होतंय आणि ह्यामुळे मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांना, उद्योजकांना चांगला फायदा होणार आहे। या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी सर्वच प्रतीक्षित होते। नागपूर ते शिर्डी असा टप्पा जो तो सुरू होता, मात्र आता पुढे शिर्डीपासून मुंबईपर्यंतचा टप्पा सुरू होणार आहे। प्रवाशांसाठी किती महत्त्वाचा असणार आहे? ह्यामुळे वेळेत बचत होणार आहे, पर्यटनाचा पण स्कोप वाढणार आहे। जसं आपण बघितलं वेरूळ, अजिंठा, आमचं संभाजीनगरमध्ये, तिथे सुद्धा बाहेर विदेशी पर्यटक भरपूर येतात। तीर्थक्षेत्रांचा पण दर्शनासाठी जी मंडळी येतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ निश्चितच लोकांना होणार आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा या टप्प्यामध्ये आहे, ज्याचं 8 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे, त्याचं आता उद्घाटन होत आहे। काय सांगाल? निश्चितच हे एक चॅलेंजिंग टास्क होतं आणि आज ते पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्रात सर्वात मोठा बोगदा इथे आपण पूर्ण केलेला आहे, त्या पुढचा ब्रिज सुद्धा आणि निसर्गरम्य रस्त्यांमधून आपण प्रवास करताना निसर्ग सुद्धा त्याच पद्धतीने जपला गेलेला आहे आणि त्यामुळे एक चांगलं वैभव महाराष्ट्र राज्याच्या वैभवात एक भर पडलेली आहे ह्या रस्त्यामुळे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा या महामार्गासाठी महत्वपूर्ण टप्पे असतील, महत्वपूर्ण काम असेल, निर्णय असतील ते सुद्धा घेतलेले आहेत। मात्र एकीकडे उद्घाटन होत असलं तरी हा महामार्ग अपघातांसाठी चर्चित होता। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पूर्णपणे आता हा महामार्ग सुरू झालेला आहे। या पार्श्वभूमीवरती काय सांगा? हे बघा, विरोधकांनीच तो अपघातांचा चर्चा जास्त केलेली। अपघात सुद्धा जर आपण नॉर्म्स नाही पाळले, स्पीड लिमिट नाही पाळली, बेल्ट नाही लावले, टायर्स आपले व्यवस्थित नसतील, अशा काही गोष्टींच्यामुळे ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या पण आता त्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित काळजी घेणार आहोत आणि एक चांगलं वैभव हे आपल्या राज्यासाठी मिळालेलं आहे। ह्याचं स्वागत सगळ्यांनी करायला पाहिजे। इगतपुरी म्हटलं तर पावसाळी क्षेत्र येतं, यामध्ये अनेक शेतकरी वर्ग सुद्धा आहे। बोगद्याच्या बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा चित्र रंगरंगोटी असेल ती पाहायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना महत्व प्राप्त दिलेलं आहे। प्राणी पशुपक्षी सुद्धा पाहायला मिळत आहेत, त्यामुळे त्यांना कसा या ठिकाणी दिलासा देणार आहे? बघा, शेतकऱ्यांचा माल वेळेत मुंबईमध्ये पोहोचला, मुंबईवरून तो एक्सपोर्ट होऊ शकतो। आपल्या तिकडे सुंदर बंदर आहे, एअरपोर्ट्स आहेत, इंटरनॅशनली कनेक्ट जे झालेले आहेत, पूर्ण जगाचं मार्केट शेतकऱ्यांना मिळू शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सुद्धा हा समृद्धी महामार्ग खूप महत्वाचा ठरणार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, इगतपुरी।